अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आणि हॉस्टेल ऑफलाईन स्वरूपात म्हणजेच प्रत्यक्षपणे सुरू झाले आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विद्यालयामध्ये, कॉलेज कट्ट्यावर आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली। जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 30% जास्त प्रमाणात वाढला असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले होते। परंतु आता पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। परंतु सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मंगळवारपासून शाळा आणि कॉलेज सुरू झाले आहे। शाळा आणि कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांची अल्प प्रमाणात उपस्थिती दिसून आली। कोरोना नियमावलीचे पालन करीत सॅनिटायझर आणि तापमान चेक करूनच विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला। मास्कचा वापरही यावेळी बंधनकारक करण्यात आला होता। कनिष्ठ महाविद्यालयातही अशीच परिस्थिती दिसून आली। सध्या 12वी आणि 10वीच्या परीक्षा ऐन तोंडावर आल्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली। परंतु वर्गातील उपस्थितीचे प्रमाण मात्र अत्यल्प दिसून आले। लॉकडाऊनच्या काळात सर्वच काही ऑनलाईन सुरू झालं। मित्रमैत्रिणींना भेटणंही ऑनलाईनच होतं। परंतु आता कॉलेज आणि शाळा प्रत्यक्षपणे सुरू झाल्यामुळे मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आणि कॉलेज कट्ट्यावर बसून गप्पा मारण्याचा वेगळाच आनंद मिळत असल्याचं कॉलेजातील विद्यार्थी सांगतात। तसं जसं कसं आम्ही भेटलो नव्हतो, सगळे फ्रेंड्स वगैरे मिळालो नव्हतो आणि ऑनलाईन म्हटल्यानंतर किती काही म्हटलं थोडं समजत नाही, पण तरी त्यानुसार आम्ही ऑनलाईन केलेले आहे क्लासेस। आणि बाकी अदर आता जर ऑफलाईन सुरू झालं तर तेच चांगलं असेल, कारण की जेवढं ऑफलाईनमध्ये समजतं तेवढं ऑनलाईनमध्ये साहजिकरित्या समजत नाही। आणि बाकी फ्रेंड्स वगैरे पण राहतात आणि कॉलेजचे पण काही कामं होऊन जातात की नाही बा, आणि कॉलेज ऑफलाईन असल्यामुळे मग कसं पेपरमध्ये पण त्रास होतो ना थोडा। ऑनलाईन म्हणजे नाही समजलं तर मग काय लिहायचं हे पण कन्फ्युजन होतं थोडं, पण बाकी चांगलं आहे ऑनलाईन प्रक्रिया। आणि ऑनलाईनमध्ये कसं बेस चालू झाला आहे ना की नाही सगळं ऑनलाईन आहे बा, ऑनलाईन झालं पाहिजे, तर हे चांगलं आहे, एक बेस तयार आहे। पण हा एज्युकेशनवाल्यांसाठी थोडं हार्डच चाललेलं आहे। बाकी फ्रेंड्स वगैरे भेटत आहेत आणि चालू झालेलं आहे ऑफलाईन, तर चांगलं वाटत आहे। खूप दिवसानंतर ऑफलाईन आलो तर त्याचं आनंदही होतं की इतके दिवसानंतर सगळ्यांसोबत भेटायला मिळत आहे। पण आता सगळंच कोरोनाच्याने बंद असल्याने आम्ही काही करू नाही शकत, ऑनलाईन करावंच लागत होतं। पण ऑनलाईनमध्ये जितके समजत नव्हतं आणि मेन म्हणजे ऑफलाईन कॉलेजची आदत झाल्याच्याने आम्हाला ऑफलाईनचंच जास्त हे होतं, ऑनलाईनमध्ये इतके लक्षात नाही येत तरी, आणि बरं वाटत आहे। मित्रमैत्रिणी भेटलं हो, खूप दिवसानंतर सगळं भेटलं तर त्याच्याने चांगलं वाटत आहे थोडंसं। ऑनलाईनमध्ये सगळे आपापल्या कामात होते, सगळे घरी होते, त्यानंतर काहीच नाही, ते ऑनलाईनच आमचंही बोलणं ऑनलाईनच असतं सगळ्याचं। मंगळवारपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे गर्ल्स हायस्कूल शाळेमध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती दिसून आली। शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे अल्प प्रमाणात उपस्थिती होती। कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे तंतोतंत पालन करीत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला होता। तसेच काही इयत्तांचे वर्ग देखील सुरू असल्याचे दिसून आले। शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेच्या वरांड्यात विद्यार्थ्यांच्या हास्य कल्लोळाने वातावरण दणाणून गेले होते। बरेच दिवसानंतर पुन्हा शाळा सुरू झालेली आहे, तर शाळा सुरू करण्याची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे। संपूर्ण वर्गखोल्या सॅनिटाईज केलेल्या आहे, मुलींसाठी सॅनिटायझर आहे, मास्क आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचं अंतर पाळून एका बाकावर एक विद्यार्थिनी याप्रमाणे आम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि आज जो शाळेचा पहिला दिवस आहे, तर नेहमीप्रमाणे आम्हाला मुलींचा प्रतिसाद हा अगदी अल्प प्रमाणात दिसून आलेला आहे। म्हणजे यावेळी शाळा सुरू झाल्या पण मुलींचा उत्साह दिसून आलेला नाही, कारण की त्यांच्या मनामध्ये या नवीन व्हेरियंटची, ओमिक्रॉन व्हेरियंटची म्हणजे जी भीती आहे ती मला तरी असं वाटते की ती अजून कायम दिसत आहे। त्यामुळे दर वेळेपेक्षा यावेळेचा मुलींचा प्रतिसाद अल्प आहे। मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटल्याचा आणि गप्पा गोष्टी केल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर प्रत्यक्षपणे झळकताना दिसून आला। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।